देवळा पोलिसांची मोठी कारवाई. गोवंशीय जनावरांची निर्दयी वाहतूक उघड. 6 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. 7 आरोपींवर गुन्हा दाखल. देवळा पोलिसांनी गोवंशीय जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत तब्बल 8 जनावरे व एक आयशर कंपनीचा मोठा दोस्त वाहन असा एकूण 6,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 7 जणांविरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई देवळा नाशिक रोडवरील गोदावरी हॉटेल परिसरात 24 मे रोजी दुपारी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गोवंशीय जनावरांची अत्यंत क्रूरपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनातून विविध जातींच्या एकूण 8 जर्सी गायींची सुटका केली. तसेच जनावरांची वाहतूक करणारे MH15 HH 6576 क्रमांकाचे आयशर कंपनीचे मोठा दोस्त वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी संशयित आरोपींमध्ये शेख मुस्तकीन शेख खलील, शेख आसिफ शेख इक्बाल, अबू मोहसिन गौरी, गफूर रशीद पठाण, सरफराज खान जावेद खान व इतरांचा समावेश असून त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 325 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई दरम्यान आरोपींनी वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न करत पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचाही उल्लेख फिर्यादीत करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहिते व त्यांच्या टीमकडून सुरू आहे. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.